नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला करायची आहे आळूच्या पानांची भाजी पातळ. कशी करायची व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण आळूची पानं आपल्या काही पोटाचे त्रास असतील आणि पचनक्रिया सुधारायला नक्कीच मदत करतात किंवा वजन कमी करायला, सांधेदुखीवरती, रक्तदाबावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आळूच्या पानांचं सेवन करणं गरजेचं आहे. आता आपण आळूची पानं हिरवीगार अशी घेतलेली आहेत, ताजी टवटवीत. देठं कापून घेतलेली आहे आणि पानंसुद्धा आपल्याला कापायची आहे. देठांचं कसे सोलून घ्यायचं आहे ते तुम्हाला दाखवते. असं मध्ये मोडलं का छान त्याच्या शिरा निघतात, म्हणजे साल. सगळी साल काढून घ्यायची आहे, म्हणजे शिजायला पटकन शिजलं जातं आणि खाजसुद्धा येत नाही. आळूची पानं खाजरी असली तरीसुद्धा त्याची कशी पद्धत करायची ती केल्यानंतर अजिबात खवखवत नाही. म्हणून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आळूची पानं आणि देठांची साल काढून घ्यायची आहे. कुकरमध्ये 1 ग्लासात पाणी घालून देठं घातलेली आहे. आता आपण पानंसुद्धा घालून घेऊ. आळूची पानं पोट पचनक्रिया सुधारायला अगदी उत्तम असा पर्याय आहे. आठवड्यातून 2दा तरी तुम्ही आळूची पानांचं सेवन करा. भाजी करून खा, वड्या करून खा किंवा अनेक काही पदार्थही करून खाऊ शकतो. अशी आळूची पानं आहेत. आता कापून घेतलेली आळूची पानंसुद्धा घालून घेतलेली आहे. आता हे आहे शेंगदाणे आणि सोयाबीनचे दाणे. भिजत घातले होते ते आता छान फुगलेले आहेत पहा. शिजायला अजिबात वेळ लागणार नाही. आता 2 वाट्या कशासाठी ठेवलेल्या आहेत, कारण वेगवेगळं ठेवलेलं आहे. शिजायला शेंगदाणे जरा पटकन शिजत नाही आणि हे भिजवलेलं आहे ते शिजलं जातं. आपण एकत्रही करून शिजू शकतो, पण आपल्याला भाजी घोटायची आहे म्हणून एकत्र करून शिजवायचं नाही, गाळ होतो त्याचा. आता आपल्याला त्याच्यासाठी काय करायचं आहे, हिरवी मिरची, लसूण, आलं हे सगळं घ्यायचं आहे आणि हे आहे चिंच, ते सुद्धा घ्यायचं आहे आणि भिजत घालून ठेवायचं आहे. आलं, लसूण, हिरवी मिरचीमध्ये जिरं 1 चमचा घालायचं आहे आणि वाटण करून घ्यायचं आहे. पहा मैत्रिणींनो, अगदी चवीला भारी अशी रेसिपी होते. आता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, 4 करून घेतलेल्या आहेत. आपलं भाजी, शेंगदाणे आणि सोयाबीनचे दाणे शिजून झालेली आहे आणि भाजी आपल्याला घोटून घ्यायची आहे. पहा, भाजी अशी चमच्याने तुम्हाला घोटता नाही आली तर अजून एक ट्रिक आहे, ते म्हणजे आपलं पावभाजीचं मॅशर. त्यानेसुद्धा करू शकता, म्हणजे झटपट घोटली जाते, वेळ लागत नाही. चमच्याने थोडा वेळ लागतो. हे पहा, आता मॅशरनीसुद्धा घोटून घेतल्यानंतर अजिबात वेळ लागत नाही, झटपट होते. आळूची भाजी म्हटलं का कंटाळा करतात खायला, पण सोयाबीन दाणे टाकून तर पहा काय भारी दाणे लागतात त्याच्यामध्ये चवीला. तुम्ही कधी पाहिलंत का सोयाबीन दाणे टाकलेले? नसले पाहिले तर ही पद्धत नक्की करून पहा, नक्कीच आवडेल तुम्हाला. आता तेल घालून घेतलेलं आहे भांड्यामध्ये. जिरं, मोहरीचा तडका दिलेला आहे आणि 1 मोठा कांदा आहे, तो असा मोठा मोठा कापून घेतलेला आहे, मिक्सरला फिरून घेतलेला आहे आणि तो आपल्याला तडक्यामध्ये घालून टाकायचा आहे. परतून घ्यायचा आहे लाल होस्तोपर्यंत थोडा ट्रान्सफर. आता कांदा घातल्यानंतर थोडा परतल्यानंतर आपल्याला 2 टोमॅटो घेतलेले आहेत, ते सुद्धा क्रश करून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये. अगदी बारीक प्युरी करायची नाही, आपल्याला मोठं मोठंच वाटायचं आहे क्रशसारखं. आता आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट केलेली ती सुद्धा घालून घेतली आहे 2 चमचे.
मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही भाजी आवडली तर नक्कीच करून पहा. आता घरगुती तिखट घातलेलं आहे, म्हणजे त्याच्यात सगळं असतं आपल्या मसाल्यामध्ये. थोडी हळदही घालून घेतलेली आहे. आता आपल्याला गरम मसालाही घालायचा आहे. त्याचासुद्धा स्वाद अगदी अप्रतिम येतो. आता छान शिजून द्यायची आपल्याला आणि त्याच्यात आपल्याला घालायचं आहे. पुढे पहिलं झाकण ठेवून घेऊ आणि छान तेल सुटस तोपर्यंत शिजवून घेऊ. पहा, छान तेलचं सुटलेलंच आहे. आता पुढची कृती पाहू. ही भाजी इतकी भन्नाट लागते. या पद्धतीने तुम्ही कराच, नक्कीच आवडेल तुम्हाला. आता मीठ घालून घेऊ चवीनुसार. आपल्या मसाल्याच्या अंदाजानुसार मीठ घालायचं आहे. मैत्रिणींनो, सोयाबीन दाणे घालून घेतलेले आहे शिजलेले, आणि थोडेसे मी क्रशसुद्धा केलेले आहे. क्रश याच्यासाठी करायचे आहे कारण त्याच्यात घोळले जातात आणि दाताखाली आले का मस्त असं लागतं खायला. आता आपल्याला शेंगदाणेसुद्धा घालून घ्यायचे शिजलेले ते, आणि ते सुद्धा परतून घ्यायचे आहेत. असं सगळं शिजलेलं आहे, त्याच्यामुळे त्याची चव अप्रतिम येते. आता मिक्स करून झालेलं आहे पहा सगळं आपलं. आपली भाजी घोटून ठेवलेली आहे, छान अशी बारीक झालेली आहे. ती सुद्धा आता आपल्याला त्याच्यात घालून घ्यायची आहे. हे पहा, अगदी हिरवीगार भाजी होणार आहे आपली. नक्की करून पहा. तुम्हाला जसं पातळ घट्ट हवे तेवढं पाणीसुद्धा घालून घ्या. मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का? आवडत असल्या तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. थोडंसं पाणी घालून घेते कुकरमध्ये, थोडं विसळून, म्हणजे आजूबाजूला लागलेलं ते सुद्धा आपल्या भाजीमध्ये येऊन जाईल. आणि हलवून छान आपली भाजी शिजून घ्यायची आहे. परत एकदा उकळी, दणदणा उकळी आणायची आहे. कारण जेवढी तुम्ही छान उकळी घ्याल तेवढी ही भाजी अगदी अप्रतिम लागते आणि त्याचा स्वाद मस्तच येतो. पहा, हिरवीगार आहे का नाही भाजी? मस्त झालेली. अजूनही आपल्याला त्याच्यावरती थोडं झाकण ठेवून दणदणा उकळी घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर आपण त्याच्यात काही पदार्थ घालायचेत अजून आपल्याला, म्हणजे त्यांनी सुद्धा अगदी चव भाजीची वाढते. हे आहे गूळ पावडर, ऑर्गनाइज म्हणतात ती. ते 2 चमचे घालून घेतलेले आहे गूळ पावडर. आणि गूळ पावडर म्हटल्यावरती आता आपण चिंचेचा कोळही घालायचा आहे. भिजत ठेवलेली चिंच ती सुद्धा घालून घ्यायची आहे. थोडीशी आंबट, थोडीशी तिखट आणि थोडीशी गोड. इतकी अप्रतिम चव येते. नक्कीच करून पहा. आणि जर तुम्हाला आवडली तर तुमच्या मैत्रिणीसुद्धा शेअर करा. त्यांनासुद्धा आवडली तर नक्कीच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये मला कळवा तुम्ही कशी ही भाजी बनवता आणि तुम्ही कुठून पाहता माझा व्हिडिओ. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक कमेंट आणि लाईक, सबस्क्राईब हे अत्यंत मोलाचं असतं. पहा, छान दणदणा उकळी आलेली आहे. आपली भाजी आता अजिबात खवखवणार नाही घशाला. आपण त्याच्यात चिंच घातलेलं आहे, टॅमॅटो घातलेले आहे. खूप मस्त चवीचा सुगंध सुटलेला आहे. नक्कीच करून पहा मैत्रिणींनो. तुम्हाला परत एकदा सांगते, माझे व्हिडिओ आवडला तर नक्कीच एकदा रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. ही भाजी भाकरीबरोबर खा, भाताबरोबर खा किंवा चपातीबरोबर खा. आम्ही तर अशीच ही भाजी खातो. आमच्या घरात खूप आवडते सगळ्यांना ही भाजी. तुम्हीही करून पहा.
आणि ह्या भाजीचं खूप सारे फायदे आहेत आपल्या पोटाच्या तक्रारींवरती. नक्कीच करून पहा, तुम्हालाही छान उपयोगी पडेल असा रामबाण उपाय आहे आपल्या अळूच्या पानांचा रेसिपीचा. ही भाजी मैत्रिणींनो ऋषीपंचमीला आवर्जून केली जाते.